नमस्कार, माझं नाव योगेश सर्जेराव. मी कार तत्त्वचा फाउंडर आहे. आम्ही तुम्हाला आज सांगणार आहे की जुनी गाडी घेताना काय काय काळजी घेतली पाहिजे, कोणते कोणते पेपर्स चेक केले पाहिजेत, ह्या गोष्टीवरती आपण थोडंसं तुम्हाला गाईड करणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आर सी बुक चेक करा तुम्ही. त्याचा फोटो असेल फोटो, झेरॉक्स असेल झेरॉक्स, जे काही तुम्हाला त्याचं आर सी बुक भेटेल ते चेक करा. त्याच्यावरती जो चासी नंबर आहे पूर्ण, तो जसा आहे तसाच गाडीचा चासी नंबर आहे का हे एक तर चेक करणं आहे. चासी नंबर ज्यावेळेस तुम्ही चेक करता त्यावेळेस तो त्या ठिकाणी थोडासा रस्टिंग वगैरे झालेला आहे का हे पण चेक करत जावा, की त्याच्यावरती कुठं वेल्डिंगचे मार्क दिसतात आहे का हे पण चेक करत जावं, जेणेकरून की तो कुठल्या गाडीचा चासी नंबर दुसऱ्या गाडीला केला आहे का हे पण समजून जातं. तिसरी गोष्ट म्हणजे ज्या ओनरच्या नावावरती गाडी आहे तोच ओनर, जर का तुम्ही कस्टमर टू कस्टमर डील करताय, म्हणजे तुम्ही जर का डायरेक्ट बायरकडनं गाडी घेताय, तो ज्या कस्टमरच्या नावावरती गाडी आहे तो तुमच्यासमोर उभा आहे का हे प्रत्येक वेळेस चेक करा तुम्ही, की तो आहे का किंवा त्याच्याबरोबरती कॉन्टॅक्ट होतो आहे का. त्याचं तुम्हाला म्हणजे होतं आहे का, व्हिडिओ कॉल्सवर पण जरी तुम्ही चेक करू शकता. ओनर जर का पुण्याच्या बाहेर आहे किंवा काही काही जण आउट ऑफ जातात, तर अशा केसेसमधल्या गाड्या तर मोस्ट ऑफ हे ज्यावेळेस तुम्ही कस्टमर टू कस्टमर डील करता त्यावेळेसच्या ह्या प्रिकॉशन्स आहेत. जर का तुम्ही कोणा थ्रू घेत असतील तर त्यामध्ये सर्वस्वी जबाबदारी त्या पुढच्या माणसाची असते, की ते सर्व करून देणं. तिसरी गोष्ट म्हणजे ज्या आर टी ओ एजंटला तुम्ही तुमचे पेपर्स किंवा काय देताल किंवा ज्यांना तुम्ही ट्रान्सफरसाठी देताल त्याच्याकडनं ट्रान्सफरची रिसीट घेणं हे गरजेचं आहे. ट्रान्सफरची रिसीट आल्यानंतर पुढच्या 60 ते 90 दिवसामध्ये तुमची गाडी ट्रान्सफर आणि विथ आर सी तुमच्या घरी पोचून जाते. नंतर गाडीचं फ्यूल टाईप एकदा चेक करत जावं. त्यामध्ये पेट्रोल आहे, डिझेल आहे, सी एन जी पेट्रोल लिहिलेलं आहे का, ई व्ही असेल तर ई व्ही लिहिलेलं आहे का, हे प्रत्येक वेळेस तुम्ही चेक करत जावा. कारण की त्यामध्ये काय असतं, बऱ्यापैकी कधी कधी प्रिंटिंग मिस्टेक भरपूर साऱ्या होतात. आता आम्ही एक त्या दिवशी आर सी बघितली होती, तर त्या आर सीमध्ये नाव होतं, नंबर होतं, पण पुढचे सगळ्या गोष्टीत लिहिलेलंच म्हणजे प्रिंट करून आलेलंच नव्हतं. कस्टमरने आर सी आम्ही बघितल्यावरती आम्हाला पण समजलं नाही, पण ते प्रिंटिंग मिस्टेक होती ती एक. अशा प्रिंटिंग मिस्टेक किंवा गाडीचं आता काळ्या कलरची गाडी दिसते, त्या आर सीवरती पण काळा कलर मेन्शन आहे का चेक करा एकदा. काय भरपूर रॅप केलेली असते गाडी, त्यामध्ये समजत नाही कोणता कलर आहे ॲक्च्युलीमध्ये गाडीचा. नंतर तुमची सिटिंग कॅपॅसिटी किती आहे गाडीची हे पण चेक करत जावा. ओनर्स चेक करत जावं, त्यामध्ये फर्स्ट ओनर आहे, सेकंड ओनर आहे, थर्ड ओनर आहे. कारण की बऱ्यापैकी काय होतं, लोकांना सांगताना सांगितलं जातं की फर्स्ट ओनर गाडी आहे, पण ती अगोदर एकदा ट्रान्सफर झालेली असते, सेकंड ओनर ते असतात. मग तुम्ही होताना थर्ड होता, मग डायरेक्ट आर सी आल्यावरती तुम्हाला समजतं. त्यापेक्षा तुम्ही एकदा फर्स्ट टाईम आर सी चेक करत जावा, म्हणजे फिजिकली चेक करत जावा. त्याची झेरॉक्स असेल तर झेरॉक्स किंवा जे असेल ते असेल, पण ते ओरिजिनल चेक तेवढं केलं पाहिजे तुम्ही. दुसरा पेपर आहे तुमचं इन्शुरन्स. इन्शुरन्स चेक करताना तुम्हाला त्यामध्ये चेक करायचं आहे की इन्शुरन्स कॉम्प्रेन्सिव्ह आहे, झिरो डेप आहे का थर्ड पार्टी आहे. ह्या तिन्हीपैकी एक कोणता इन्शुरन्स आहे हे चेक करा. त्यानंतर इन्शुरन्समध्ये तुमची जर का थर्ड पार्टी इन्शुरन्स असेल तर त्याची व्हॅलिडिटी किती आहे हे एकदा चेक करा. नंतर कॉम्प्रेन्सिव्ह असेल तर त्याची पण व्हॅलिडिटी किती आहे, त्याच्यामध्ये गाडीची आय डी व्ही किती आहे, ह्या दोन गोष्टी तुम्ही चेक करा. त्यामध्ये नो क्लेम बोनस आहे का ही पण एक गोष्ट चेक करत जावं. नो क्लेम बोनस असला म्हणजे ती गाडीचा ॲक्सिडेंट झालेला नाही किंवा त्याच्यामध्ये बॅकडेटेड कोणते क्लेम झालेले नाही हे समजून येतं. झिरो डेप इन्शुरन्सला पण सेम प्रोसेस आहे. नंतर तुमची जर का पी यू सी व्हॅलिड आहे का चेक करा एकदा. पी यू सीच्या नंतर तुमचे जे फाईन्स आहेत, आता तुम्ही हायवेवरती गाडी जर का चालवली, हाय स्पीडला असते तर त्याचे फाईन्स पडतात, ते तुम्हाला चेक करावे लागतात. ते फाईन खूप मोठे मोठे आकडे पडलेले असतात फाईनचे बऱ्यापैकी. आता आम्ही मध्ये एक गाडी चेक करत होतो, तर त्यावेळेस कळलं की हायवेचे फाईन्स त्या कस्टमरचं रनिंग होतं मुंबई पुणे, त्यांना आठवड्यातनं एकदा जावं लागायचं, तर त्यामध्ये फाईन 98,000 रुपये फाईन होता गाडीला. हायवेचा फाईन होता तो. आणि तो फाईन चेक करण्यासाठी एक वेबसाईट आहे ई चलान म्हणून, किंवा वाहनवर जाऊन तुम्ही चेक करू शकता चलान सगळे. नंतर गाडीचं जर का गाडी कोणती घेत असताना कस्टमर टू कस्टमर, तर ती आर टी ओतून ब्लॅक लिस्टेड आहे का हे एकदा चेक करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर आपले पेपर अडकू शकतात त्यामध्ये. नंतर सर्व्हिस हिस्ट्री सगळ्यात महत्त्वाची. जर का तुम्ही एखाद्या कोणत्या पण कंपनीची गाडी घेत असाल तर त्या गाडीच्या कंपनीच्या आर सीचा फोटो जर का तुम्हाला भेटला, तर कंपनीमध्ये तुम्ही डायरेक्टली गेले वर्कशॉपला, तर वर्कशॉपवाले तुम्हाला हिस्ट्री दाखवून देतात. ते तुम्हाला फॉरवर्ड करत नाहीत, पण ते दाखवतात किंवा ते सांगतात पण काय त्याच्यामध्ये जर का मेजर काय इश्यू असतील किंवा गाडी ॲक्सिडेंट झालेले असेल किंवा काय असेल, किंवा किलोमीटर शेवटचे किती होते सर्व्हिसचे,
हे तुम्ही वर्कशॉपला जाऊन विचारू शकता. ते तुम्हाला बाय हँड म्हणजे हातात तर नाही देत किंवा ते कुठल्याही प्रकारचं PDF वगैरे नाही तुम्हाला शेअर करत, पण तिथं ते तुम्हाला दाखवतात किंवा तिथं तुम्हाला तोंडी तरी सांगतात की जे समोर दिसतं त्यांच्या सिस्टममध्ये ते तुम्हाला समजून जाते. तिसरी गोष्ट म्हणजे लोन आणि हायपोथिकेशन हे आहे का एकदा चेक करणं गरजेचं आहे. जर का कस्टमर टू कस्टमर डील असेल तुमची, तर त्यांचं जे काय उर्वरित लोन आहे त्याच्यावरती कोणतं टॉपअप लोन आहे का, त्याला कोणतं क्रेडिट कार्ड लिंक आहे का, ह्या गोष्टी तुम्ही चेक करणं खूप गरजेचं आहे. कारण की भरपूर वेळा काय असतं, मेन गाडीचं लोन दिसतं आहे 1,00,000 रुपये, पण त्याच्यावरती 2,00,000 रुपये क्रेडिट कार्ड असतं लिंकअप केलेलं, ते क्रेडिट कार्ड तुमचं ड्यू असतं. तिसरी गोष्ट म्हणजे NOC. जर का आता तुम्ही MH14मधनं गाडी 12मध्ये आणली किंवा कुठल्या पण दुसऱ्या राज्यातली गाडी इकडं आली, तर ह्याची NOC चेक करणं खूप गरजेचं आहे. NOC आली आहे का, तिकडला रोड टॅक्स पेड आहे का, किंवा तिकडली NOCची प्रोसेस पूर्ण झालेली आहे का, तिकडं ती गाडी ब्लॅकलिस्टेड आहे का नाही, हे पण गोष्टी चेक करणं खूप गरजेचं आहे. आत्ता आपण बघतो की बाहेरच्या ह्याच्यातले DL पासिंग आमच्याकडं खूप स्वस्त आहे किंवा हे पासिंग आमच्याकडं खूप स्वस्त आहे, हे आहे ते आहे, अशा ह्याच्यावरती जाऊ नका. त्यामध्ये पूर्ण प्रॉपर पेपर वर्क करा. मध्ये पेपरला आलं होतं की अशा पद्धतीने फ्रॉड होतात की 2-2, 3-3 लोन असतात त्या गाड्यांवर आणि त्या गाड्या परत इथं आणून विकल्या जातात. ह्या गोष्टींचे तुम्ही प्रिकॉशन घ्या. त्यामुळं आम्ही पेपरसाठी म्हणजे तुमचं कुठं नुकसान होऊ नये ह्यामुळं ह्या माध्यमातून आम्ही हा व्हिडिओ काढत आहे. तिसरी गोष्ट म्हणजे फॉर्म नंबर 2930 आणि चौथी गोष्ट म्हणजे जो सेलर आहे त्याचे तुम्ही ID प्रूफ एकदा चेक करा की त्याचं पॅन कार्ड, आधार कार्ड आहे का. असेल तर ते तुम्ही बघा एकदा, आणि पॅन कार्डवरती जी साईन असते तीच 2930 नंबर फॉर्मवर साईन आहे का त्याच्यामध्ये काय फरक वाटतो का, हे पण तुम्ही गाडी घेताना चेक करा बऱ्यापैकी. कारण की गाडी घेताना आपण जर का 5 रुपयाचा एखादा पेन घेतो आहे तर चालवून बघतो आहे, तर त्याप्रमाणे गाडी घेताना पण त्याचे पेपर्स चेक करणं खूप गरजेचं आहे. गाडी मोस्ट ऑफ आता जर का थोडंसं टेक्निकली दृष्टिकोनातनं बघितली तर गाडी ॲक्सिडेंटल आहे का, फ्लडेड आहे का, इंजिनमध्ये काय असं मेजर काम किंवा असं वेगळा विचित्र आवाज येतो का, ह्या पण साऱ्या गोष्टी बघत जावा. त्यामध्ये काय बऱ्यापैकी कस्टमर्सपर्यंत आम्हाला पोचता येत नाही किंवा आमचा टाईम म्हणजे आमच्या ह्याच्यामधनं त्यांना अपॉइंटमेंटसाठी वेळ लागतो किंवा त्यांनी इंडिपेंडंट घेतलेली असते गाडी, त्या ह्याच्यामध्ये ते सुद्धा चेक करू शकतात. किंवा मोस्ट ऑफ आत्ताच्या ज्या BS6 गाड्या आहेत, BS4 गाड्या आहेत, ह्याने इलेक्ट्रॉनिक्स एवढे आलेले आहेत की हे तुम्ही लॅपटॉप लावून चेक करून घ्या कुठेतरी आजूबाजूच्या गॅरेजवरती की त्यामध्ये कोणता इलेक्ट्रॉनिकली फॉल्ट आहे का, किंवा आम्हाला संपर्क केला तरी चालेल. त्यामध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण गाडी इन्स्पेक्शन तर करून देतोच. कार तर तो त्यासाठीच आहे. आमचं मोटोच आहे की इन्स्पेक्शनचे प्रोटेक्शन तक, म्हणजे आम्ही प्रोटेक्शनपर्यंत आम्ही तुम्हाला साथ देतो त्यामध्ये. आणि आत्ताच्या ज्या खरंच नवीन ज्या गाड्या आलेल्या आहेत ह्यांना एअरबॅग आले, ABS आले, एवढे सारे फीचर्स आलेत. हे फीचर्स कुठं चालू आहेत का हे सुद्धा चेक करणं खूप गरजेचं आहे. कारण की एखादी छोटी जरी सेन्सर खराब झाला असेल तर काही सेन्सर्स खूप महाग आहेत. तुमचा ECM खराब असेल तर ECM पण खूप महाग आहे. BCM खराब झाला असेल किंवा सपोज तुमचा एअरबॅगचा मॉड्यूल जाम झाला असेल तर मग एअरबॅग ओपन होत नाहीत. बऱ्यापैकी काही वेळा ज्या गाड्या असतात त्या वायरिंग डॅमेज असतात उंदरामुळे झालेल्या, किंवा एखाद्या कस्टमरनी गाडी घेतलेली असते ती सारखीच काही ना काही सेमच प्रॉब्लेम सारखी काढत असते. त्यामुळे तो एका ठराविक टायमाला वर्कशॉपला जाऊन वैतागून मग गाडी विकतो. अशा गाड्यांना पण तुम्ही घेण्यापासून सावध राहा जरासा. अशीच माहिती तुम्हाला जर का आवडली असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. अजून काही तुम्हाला त्यामध्ये पाहिजे असेल तर आम्ही असेच व्हिडिओ शेअर करत राहू. थँक्यू, धन्यवाद.